चंद्रकांत पाटलांनी राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचं म्हटले। काही सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने गेले असतील तरी राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याचं पाटलांनी ठणकावलं। महायुतीचा मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय दिल्लीच करणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले। एकनाथजी शिंदे आणि अजितदादांची दिल्लीवर श्रद्धा आहे तर दिल्लीवर विश्वास श्रद्धा नाही तर दिल्लीवर विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलंय। मतं बंद झाली की अंदाज व्यक्त करण्यातून काही नवीन होणार नसतं, पण काही जसं म्हणतात तुम्हीच बोललात बरं झालं, काही सर्वे हे महाविकास बाजूने गेले असले तरी बहुतांश मेजॉरिटी एखादा अपवाद सोडलं तर सगळे महायुतीचं सरकार येईल असं दाखवतं आणि आम्हाला फील्डमध्ये काम करणार असल्यामुळे तो सेन्स आला आहे की सरकार आउटराईट वन वे 160च्या खाली नाही, खरं म्हणजे त्याच्या पुढेच जाईल, ब्रँडेड 160च्या खाली नाही असं सरकार येईल। हा निर्णय खरं म्हणजे दिल्ली करेल। आमची तर संघटना शिस्तीवर चालली, कधीच आमच्यामध्ये फूट पडली नाही, कशावर पडली नाही। गेल्या वर्ष 2 वर्ष 2.5 वर्षामध्ये एकनाथजी आणि अजितदादांची सुद्धा दिल्लीवर श्रद्धा नाही तर दिल्लीवर विश्वास आहे की आपलं भलं करते आणि त्यामुळे ते सुद्धा असं म्हणतील किंवा निर्णय दिल्लीने करावा। आमचं तर दिल्ली जे म्हणेल त्याच्या बाहेर आम्ही नाही। राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिले। निकालाआधीच आमदारांसाठी हॉटेलमध्ये बुकिंग करण्यात आलेली आहे। सरकार बनवण्यासाठी प्रत्येक जण आपले प्रयत्न करतो आणि ते केले पाहिजे। तर गुलाबराव पाटलांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। आम्हाला वाटत नाही की काट्याची टक्कर आहे, आमची सरळ टक्कर आहे, विजय आमचाच होणार, तर सर्व पोलनुसार 25 ते 30 हजारांच्या फरकाने मी निवडून येईन असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं। यंदा लाडक्या बहिणींमुळे मतांची टक्केवारी वाढली आहे। राज्यात महायुतीच्या 175 जागा येतील असा गुलाबराव पाटलांनी दावा केला। सरकार बनवण्याकरता प्रत्येक जण आपले प्रयत्न करतो आणि ते केलंही पाहिजे। आता आमच्यासारख्याला हॉटेलची गरज नाही आहे। तुमच्या संपर्कात काही आहे का? आहे, आता वेळ येईल तेव्हा दाखवेल तुम्हाला। राज्यात नुकताच 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे। मतदानानंतर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकांचा धडाका लावला होता। गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जयंत पाटील उपस्थित होते तर उभाटाकडून संजय राऊत हजर होते। मात्र काँग्रेस पक्षाकडून नाना पटोले गैरहजर होते आणि त्यामुळे पटोलेंऐवजी बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील हजर होते। मतदान पार पडताच महाविकास आघाडीच्या बैठकीत सतेज पाटील इन आणि नाना पटोले आऊट अशी चर्चा रंगू लागली आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे। निवडणुकीपूर्वी झालेल्या जागावाटपाच्या चर्चेतील वादविवादाचा फटका बसू नये म्हणून नाना पटोलेंना सत्ता स्थापनेच्या बैठकांपासून दूर ठेवल्याची चर्चा रंगू लागली आहे। आमची महाविकास आघाडी ही एकत्रच प्रवास करते। गेल्या 3 वर्षापासून आपण पाहिला असेल, 3-4 वर्षापासून महाविकास आघाडी ही स्वबळावर सत्तेवर येते आणि जे गाडीत बसले होते त्यातला प्रत्येक जण निष्णात ड्रायव्हर आहे, सारथी आहे। आता त्या गाडीमध्ये अजून कोणी बसणार आहे का ते आता उद्या कळेल तुम्हाला। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वास बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केलेला आहे। आमच्या सोबत बहुमत असेल। 24 तारखेला सकाळी सर्व विजयी उमेदवार मुंबईत असतील। बहुमत सिद्ध करण्यासाठी अडचण येणार नसल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला। थोरात आपल्यासोबत आहेत। खरं तर उद्याचा दिवस निर्णायक आहे, महत्वाचा आहे, पण त्याआधी अनेक बैठका, अनेक चर्चा या पडद्यामागे सुरू आहेत। काय नेमक्या चर्चा सुरू आहेत हे तर उद्या पाहायला मिळणार आहे मतदानाच्या एकूण आकडेवारीनंतर। काँग्रेसची कशी तयारी आहे? काँग्रेसची तयारी तर एकंदर निवडणूक म्हणून तर आम्ही चांगली केली, आघाडी म्हणूनही चांगली एकमेकांना मदत करत केलेली आहे। काँग्रेसनं मदत केली, सगळ्यांनी एक दुसऱ्याला चांगली मदत केलेली आहे। काँग्रेस तयारी आता एवढंच आहे की जे कॅन्डिडेट आता एक तर आम्ही जे काउंटिंग एजंट्स आहेत त्यांना सांगतोय की तुम्ही शेवटपर्यंत बसा, शेवटच्या क्षणावर काही असलं तर शेवटपर्यंत बसायचं, शेवटचं मत मोजून पूर्ण डिक्लेअर झाल्याशिवाय बाजूला व्हायचं नाही, ही अशा सूचना देण्याकरता आम्ही एकत्र इथे बसलेलो आहे। जे निवडून येणार आहेत कॅन्डिडेट त्यांनी तिथं सर्टिफिकेट घेतल्यानंतर आभार मानण्याचा कार्यक्रम करावा जनतेचा आणि सरळ मुंबईला येऊन थांबलं पाहिजे।
कारण आपल्याला आम्ही क्लेम करू त्यावेळी जर आवश्यक असेल तर तो नंबर आम्हाला दाखवायची वेळ आली तर दाखवण्याकरता असलं पाहिजे, म्हणून 23ला रात्री 24ला सकाळी सगळे असले पाहिजे ही अपेक्षा आम्ही करतोय. महाराष्ट्र फिरलेलो आहे, मला परिस्थिती माहिती आहे, लोक महाविकास आघाडी बरोबर आहे हे मला विश्वास आहे एक, आणि त्याच्यामुळं ते सर्वे म्हणजे दिशाभूल करण्याचा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आम्हाला दिसतोय. खरं तर नाना पटोले यांनी म्हटलंय की काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार आहे. महाविकास आघाडीने अजूनही चेहरा जाहीर केलेला नाही किंवा युतीनेही तसाही जाहीर केलेला नाही, परंतु मोठा भाऊ म्हणून आम्हाला काँग्रेस पाहायला मिळेल का? नाही, यामध्ये पहिलं आमचं टार्गेट ध्येय जे आहे ते माहिती भ्रष्ट पायावर उभं राहिलेलं सरकार आहे. आलेच त्यांचे ज्या पद्धतीचा वापर करून ते सत्तेवर आले ते महाराष्ट्र जनतेला मान्य नाहीत. त्यांना घालवणं पहिलं आणि एक स्थिर चांगलं सरकार महाविकास आघाडीच्या माध्यमातून देणं हा उद्देश आमचा आहे. मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये सुद्धा या गोष्टी विवेक बुद्धीवर विश्वास आहे. काय योग्य का अयोग्य हे जनता ठरविल आणि त्याच्यातून निर्णय देईल. तात्कालिक धर्माचं पैशाचं हे सगळं वापर जो चाललाय आणि गुंडगिरीचा वापर जो चाललेला आहे त्याला बळी पडणार नाहीचा विश्वास मला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी चांगल्या बहुमतानं सत्तेवर येईल असं मला वाटतं. बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे की आमच्या विजयाची निश्चिती आम्हाला आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. प्रवीणसह सुस्मिता बदाने पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. इकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनीही महाविकास आघाडीचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान राज्याच्या चाव्या शरद पवारांच्या हाती असतील आणि आम्हाला मुख्यमंत्री ठरवायला दिल्लीवारी करावी लागणार नाही. आमच्यासाठी सिल्वर ओक तर शिवसेनेसाठी मातोश्री सत्ता केंद्र असेल असंही आव्हाड म्हणाले. त्याचबरोबर मंत्रिपदाचा मीच चेहरा असल्याचं मिश्किल विधानही त्यांनी केलं. 26 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत सरकार स्थापनेचे सुपस्कार झाले पाहिजे, नाहीतर 26 तारखेला रात्री 12 वाजता राष्ट्रपती. तुम्ही काळजी करू नका, काल काय 23 तारीख आमची मेजॉरिटी आली तर 25 आमची शपथविधी होऊन जातील. आमचे म्हणजे आमच्या मुख्य आम्ही 160 वर असणार. उरलेले 88 कुठे जातील मला सांग. 88 आणि 44 40 120 130 चाव्या खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी शरद पवारांच्या हातात असते. जेव्हा काल बावनकुळे म्हणतात की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील तेव्हा साहजिक आहे एकनाथ शिंदेच्या गटात अस्वस्थता पसरणारच. त्यामुळे कोण काय भूमिका घेईल 23 तारखेनंतर हे सांगणं फार कठीण. विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 तारखेला मतदान पार पडलं. उद्या सर्व जागांवरील मतमोजणी पार पडेल आणि काही ठिकाणी मतमोजणी होण्याआधीच नेते मंडळींच्या विजयाचे बॅनर्स लावण्यात आलेत. बारामती तालुक्याच्या सुपा परिसरात निकालापूर्वीच भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर लावण्यात आलेत. तर वादा तोच आणि दादा पण तोच असा आशय बॅनरवर आहे. कुडाळ मालवण मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवार असलेले निलेश राणेंचा विजयी शुभेच्छा देण्यात आलेला बॅनर लावण्यात आलाय. बॅनरवर नाद करा पण आमचा कुठं आणि प्रचंड विजयाच्या प्रचंड प्रचंड आणि प्रचंड शुभेच्छा असं लिहिण्यात आलंय. संगमनेर मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे बॅनर लावण्यात आलेत. 90दा आमदार आणि भावी मुख्यमंत्री अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर चाळीसगाव इथे मंगेश चव्हाण यांची आमदारपदी पुन्हा एकदा नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर शहरात झळकलेत. तर विकासाचा दुसरा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज असाही बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय.